नमस्कार. विषय विचारच्या एका नवीन भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीयत्व एक जबाबदारी. हा विषय घेण्याचं कारण म्हणजे 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेला अतिरेकी हल्ला आणि या हल्ल्यामध्ये निरपराध असे 26 नागरिक मारले गेले. धर्म विचारून 26 पुरुषांना ठार मारण्यात आलं. देशभरातले अनेक पर्यटक आपला आनंद शोधत काश्मीरमध्ये पोहोचले होते. अशा निरपराध निशस्त्र अशा पर्यटकांवरती एक भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दुःख आणि चीड अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या. प्रत्येक नागरिकामध्ये आक्रोश निर्माण झाला. जसजसे दिवस जात होते तसतसं आपल्याला या घटनेमागे पाकिस्तानचा यामध्ये हात आहे, अतिरेकी संघटना आहेत त्यांचा हात आहे, हे हळूहळू आपल्या लक्षात यायला लागलं. मला या सगळ्या जो कालावधी आहे या कालावधीमध्ये काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या आणि त्या पाहिल्यानंतर मनाला दुःख झालं आणि प्रश्न पडला की आपण नक्की चाललोय कुठे. कारण जेव्हा 26 नागरिक आपले मारले जातात ते झाल्यानंतर एक आपण सामाजिक माध्यमातून पाहिलं की लोक कशा प्रकारे व्यक्त व्हायला लागले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये राग होता, आक्रोश होता. हा आक्रोश पाकिस्तानाबद्दल होता, हा आक्रोश सरकारबद्दल होता, हा आक्रोश अतिरेक्यांबद्दल होता आणि हा आक्रोश मुस्लिम समाजाबद्दल सुद्धा होता. पण हे सगळं होताना आपल्या सामाजिक माध्यमांमध्ये दोन गट निर्माण झाले. गट होता तो म्हणजे पुरोगामी काँग्रेस आणि इंडिया आघाडी, दुसरा गट होता तो म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी भाजप सरकार आणि त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचे नेते आणि कार्यकर्ते. या सगळ्यांनी हा हल्ला झाल्यानंतर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप तर सुरू केलेच, पण त्याबरोबर पराकोटीच एकमेकांना तुच्छ लेखणं आणि द्वेष सुरू झाला. सरसकट मुस्लिमांची बाजू पुरोगामी आणि या सगळ्या मंडळींनी घेतली आणि सरसकट हिंदुत्वाची बाजू एका गटाने घेतली. मला असं वाटतं की विचार केल्यानंतर की सरसकट सगळे मुस्लिम वाईट कसे असू शकतील मंडळी. कारण तिथे हल्ला झाल्यानंतर आपण पाहिलं की बातम्यांमध्ये आलं की 35 वर्षानंतर अशा पद्धतीचा ऐतिहासिक बंद जो आहे तो काश्मीरी जनतेने, विशेषतः यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम जनता तिथली जी आहे ती सहभागी झाली होती. तिथे सुद्धा काही जणांनी आक्षेप घेतला की हे सगळं दिखाऊ आहे, खोटं आहे. आपण मान्य करूयात एका क्षणासाठी की हे सगळं दिखाऊ आहे, पण मंडळी ती मंडळी खाली उतरली हे सत्य तर आपण नाकारू शकत नाही. आतापर्यंत आपण कधी पाहिलं की अशा पद्धतीने मुस्लिम जनता एका हल्ल्याच्या विरोधामध्ये एकवटली. लहान मोठे आबालवृद्ध स्त्री पुरुष असे सगळेच जण रस्त्यावरती उतरले. तिथे बंद पाळला गेला. हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं का चित्र? आतापर्यंत जेव्हा आपण काश्मीरचा विचार केला तेव्हा आपल्याला जे समोर चित्र आलं गेल्या 30-35 वर्षामध्ये ते हेच आलं की तिथे अतिरेकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिथे दहशत आहे. त्यांच्या मर्जीशिवाय तिथे अनेक काळ निवडणुका झाल्या नाहीत, तिथे कोणती प्रगती झाली नाही, तिथे विकास झाला नाही. अशा सगळ्याच बाबतीमध्ये हे तिथली जी जनता आहे ती मागे राहिली. अर्थात तिथे काश्मीरी पंडितांचा सुद्धा विषय आहे. पण हे सगळं असताना ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. बरं, या सगळ्याचा जो हा बदल आहे हा बदल कशामुळे झालेला आहे? तर सरकार जेव्हा बदललं तेव्हा या 10-15 वर्षामध्ये आपल्याला हा बदल पाहायला मिळालेला आहे. तर या 10-12 वर्षामध्ये आपण त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे, पण तिथे आपण ते देत नाही आहोत. ही सुद्धा कुठेतरी गोष्ट मनाला खटकली. सरसकट मुस्लिम वाईट नाही आहेत हे जरी सत्य असलं तरी सुद्धा या सगळ्या षडयंत्रामागे पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी संघटनांचा हात होता हेही आपल्या लक्षात आलं. त्याचबरोबर स्थानिक जी जनता आहे, काही नागरिक तिथले जे आहेत, कदाचित काहींना पैशांचा आमिष आहे, पण तिथल्या स्थानिक जनतेने त्यांना मदत केलेली आहे, त्यांना रसद पुरवलेली आहे. हे सुद्धा एक सत्य आहे आणि ते आपण नाकारू शकत नाही. हे असं सगळं असताना या सगळ्याचा सारासार विचार करून खरं तर सामाजिक माध्यमांमधून आपण आपल्या प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होत्या, पण तशा त्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या नाहीत. कोणीतरी एक बाजू धर्माची लावून घेत होतं. बरं, ते लिहिताना सुद्धा
पुरोगामी मंडळींनी कहर केला. म्हणजे मुस्लिम आणि तिथे आता सगळं बायकॉट होता कामा नये. तिथे काश्मीरी जिंदा राहायला हवी, तिथे पर्यटन व्हायला हवं, हे सगळं मान्य आहे मंडळी. पण तो जो क्षण होता, तो जो काळ होता, तिथे हे सगळं मांडण्याची गरज होती का? निव्वळ आणि निव्वळ मुस्लिमांवरती अन्याय होतो हे म्हणण्याची गरज होती का? तिथे जसा मुस्लिमांवरती अन्याय होतो आहे, तसा तो हिंदूंवरतीही होतो आहे. आजही काश्मीरी पंडित मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापित आहेत. हे या मंडळींना कळू नये का? तीच बाजू हिंदुत्ववाद्यांची. तिथे सरसकट सगळे मुस्लिम नालायक आहेत. यांना बायकॉटच करायला पाहिजे. अशाच पद्धतीची यांची वृत्ती आहे. हे सगळे वाईटच आहेत. असं म्हणणं सुद्धा योग्य नाही मंडळी. कारण जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिथे आपण पाहिलं की तिथला जो आदिल हुसेन आहे, या घोडेस्वाराने आपले प्राण तिथे गमावले. तिथल्या पर्यटकांना वाचवताना त्याने आपले प्राण गमावलेले आहेत. हल्ला झाल्यानंतर तिथले जे घोडेस्वार होते किंवा काश्मीरी लोक होते जे तिथे दुकान चालवत होते किंवा इतर जे काही नागरिक आहेत, या सगळ्यांनी देशभरातून वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले जे पर्यटक आहेत त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मदत केलेली आहे. अगदी तातडीने त्यांना पोहोचवलेलं आहे आणि ते पोहोचवलं म्हणून आज अनेक जखमी जे आहेत ते बरे होत आहेत. ही बाब सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. तिरस्कार मग तो मुस्लिमांबद्दल असेल किंवा हिंदूंबद्दल असेल, आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत? बरं, हे सगळं करताना आपण दोघंही याच देशामध्ये राहणार आहोत. या सगळ्या पोस्ट जेव्हा आपण लिहित होतो तोपर्यंत 7 मेला ऑपरेशन सिंदूर जाहीर झालं आणि तिथे कारवाई केली गेली रात्री. या कारवाईमध्ये अनेक अतिरेक्यांचे तळ जे आहेत ते उद्ध्वस्त केले गेले. 4 दिवस हे युद्ध चाललं. हे युद्ध होत असताना सुद्धा हा द्वेष आपल्याला सामाजिक माध्यमांमधून पाहायला मिळत होता. लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत होते. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि त्यांचे नेते आणि इतर जे विरोधक आहेत, या सगळ्यांनी सैन्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं, सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शंका कुशंका घ्यायच्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या तिथे यायला लागल्या. मंडळी, हा हल्ला खरंच खूप वेगळा होता. 26 पुरुष निवडले गेले. त्यांना तिथे कलमा वाचण्यासाठी सांगण्यात आलं. तो वाचला नाही. त्यांना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलं. तर हे सगळं खूप गंभीर होतं. आणि जेव्हा हा गंभीर प्रकार घडत होता तेव्हा आपण काय करत होतो? तर आपण आपापसामध्ये भांडत होतो. आपण वाद करत होतो. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्नही आला नाही की त्यांच्यावरती त्यावेळेला मनावर परिणाम होत असेल म्हणून. तिथे आणखीन एक गोष्ट घडली, तो म्हणजे एक फोटो खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांची पत्नी इमानीचा. तो जो फोटो होता हा मन हेलावणारा होता. म्हणजे एक नवविवाहित जोडपं आपला आनंद शोधण्यासाठी आयुष्याची स्वप्न घेऊन तिथे पोहोचलेलं होतं आणि त्या जोडप्यावरती अचानक जेव्हा असा आघात झाला तेव्हा ती मुलगी तिथे अगदी दिडमुख होऊन बसली, हताश झाली. तिला कळत नव्हतं की त्यामध्ये काय करावं. तिचं सगळं सर्वस्व त्या ठिकाणी हरवून गेलेलं होतं. असा फोटो आपण एका बाजूला शेअर करत होते. लाखोंनी कोट्यांनी लोक शेअर करत होते आणि त्यानंतर काही क्षणातच मी पाहिलं की लोकांनी दुःख व्यक्त केल्यानंतर पुढच्या क्षणाला आपले वाढदिवस, लग्न असतील, त्याच्यानंतर बारसं असेल, तुमचे वेगवेगळे पिकनिक असतील, खाणं पिणं असेल, पार्टीज असतील, यांचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. मला कमाल वाटली की ही काय प्रकारची संवेदनशीलता आपण बाळगतो आहोत. आपल्या घरामध्ये जेव्हा अशी एखादी व्यक्तीच्या बाबत काही घडतं आणि अपघात होतो, तिचा मृत्यू होतो, तर आपण घरामध्ये आनंद साजरा करतो का मंडळी? आपण असे वेगवेगळे फोटो तेव्हा टाकतो का? हे बेसिक काही नियम आहेत. ही आपली संस्कृती आहे की आपण दुःख साजरं करतो म्हणजे आपल्याला आतूनच ते वाटत असतं. मग जेव्हा मी म्हणतो की माझा देश आहे, माझे देशबांधव आहे, तेव्हा ती ही बंधुत्वाची भावना आपली कुठे बरं गेली होती? मला त्या दरम्यान जेव्हा हे सगळं खटकलं तेव्हा मी पोस्ट टाकली की एका बाजूला आपण दुःख साजरं करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण सटासट असे फोटो काढतोय.
आपण दुखवटा, आपण 4 दिवस सुद्धा आपल्या पोस्ट किंवा आपला हा सगळा उत्साह, आनंद यांना आपण संयमित करू शकत नाही का मंडळी? ते कसं वाटत होतं, की एका बाजूला माणसं गेली आहेत, हा खूप मोठा धक्का होता. त्या कुटुंबियांना धक्का होता, ते बघणाऱ्यांना सुद्धा मानसिक धक्का होता अनेकांना. अशा वेळेला ते एक झालं आणि दुसऱ्या क्षणी आपण अशा पद्धतीने पोस्ट टाकतोय. तर अशा पोस्ट टाकायला हव्यात का आपण? की आपण संयम ठेवायला हवा होता आणि आपण अशा पोस्ट टाकायला नको होत्या. आणखीन एक गोष्ट घडली म्हणजे जेव्हा ते आरोप-प्रत्यारोप पुरोगामी मंडळी आणि हिंदुत्ववादी मंडळी हे जेव्हा एकमेकांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करत होते, तेव्हा मला लिहावं लागलं. मी लिहिलं माझ्या Facebookवरती, की बाबांनो, जेव्हा तुम्ही हे सगळं करतात, तेव्हा तिथे सीमेवरती युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तणाव आहे. तर हे सैनिक जेव्हा हे सगळं बघतील, तेव्हा त्यांना काय वाटेल बरं? त्यांच्या कुटुंबियांना तिकडे काय वाटत असेल? ते सैनिक जे तिथे लढतायत, ते हिंदू आणि मुस्लिम नाही. ते त्या क्षणाला भारतीय आहेत. त्याचप्रमाणे ते जेव्हा लढतायत तिथे, तेव्हा ते तुम्ही आम्ही, आपण हिंदू आहोत का मुस्लिम आहोत का शीख आहोत का ईसाई आहोत का आणखीन कोणत्या धर्माचे जातीचे आहोत, हे बघून ते आपल्यासाठी लढत नाहीये. ते लढतायत तिथे देशासाठी आणि आपल्या नागरिकांसाठी, तुम्हा आम्हासाठी लढतायत. मग अशा वेळेला आपण अशा पोस्ट टाकायला हव्यात का? अनेक विद्वान मंडळी या सगळ्यामध्ये गुंतलेली मला पाहायला मिळाली. आधीचे, माधीचे, मागचे, पुढचे असे वेगवेगळे रेफरन्स, वेगवेगळे फोटो. मग ते मुस्लिमच कसे चांगले आहेत आणि मग ते हिंदूच कसे चांगले आहेत किंवा वाईट आहेत, या सगळ्याचा उहापोह ही मंडळी करत होती. मी माझ्या पोस्टमध्ये रिक्वेस्ट केली. ते मी असं म्हणत नाही, त्या सगळ्याचं क्रेडिट मी घेणार नाही, की मी लिहिलं म्हणून सगळं बदललं म्हणून. पण मी एक प्रयत्न केला आणि मी त्यावेळेला एक पोस्ट लिहिली, की बाबांनो, तुमचे आपापसातले वाद हे वेगळीकडे. राजकीय एकमेकांचं वैमनस्य असणं, विचारांची मतभिन्नता असणं, हे सगळं एका बाजूला राहिलं. आपल्याला सरकारवरती राग आहे, चीड आहे, विरोध आहे, हे सगळं एका बाजूला राहिलं. पण आत्ता या क्षणाला जेव्हा देशाच्या सीमेवर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण आहे, तणाव आहे, अशा वेळेला अशा पोस्ट टाकून आपण आपल्या सैनिकांचं, आपल्या सरकारचं खच्चीकरण करत नाहीये ना. काही काळ तर आपण हे शांत राहूयात, काही काळ तर आपण एकवटूया, काही काळ तर आपण अशा पोस्ट टाळून आपल्या सरकारच्या मागे आणि सैनिकांच्या मागे उभं राहायला पाहिजे. हे म्हणावं लागलं मंडळी. तर हे खूप त्रासदायक होतं. अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे. तेव्हा अनेकांच्या पोस्ट आणि व्हिडिओ यूट्यूबर्स जे होते त्यांचे धडाधड पडत होते. पण तो मोह मी तेव्हा तिथे आवरला. जवळपास 5-6 महिन्यांनी मी आज इथे येते. मला ते पटकन जमत नाहीये. पण आता हा विषय मला असं वाटलं की घ्यायला हवा. कारण 7 मे नंतर सुद्धा आता इतके दिवस झाले, पण त्याच पद्धतीचे सगळे विषय परत सुरू झालेले आहेत. म्हणजे काही काळाने ते सगळं वातावरण थोडंसं निवळलं. विरोधी पक्षांनी सांगितलं की आम्ही सरकारच्या बरोबर आहोत म्हणून आणि त्यांनी त्या पद्धतीने काही काळ का होईना पण ती शांतता राहिली. पण जसं ऑपरेशन सिंदूर हे थांबलं, त्याच्यानंतर पुन्हा परत एकदा आपण पाहिलं की काँग्रेसकडनं अतिशय चुकीचे सूर लागले गेलेले आहेत. म्हणजे पुन्हा शंका-कुशंका घेणं सुरू झालेलं आहे. हे किती झालं? विमान किती पडले? मग ते सैनिकांचं झालंच काय? मग ते अतिरेकी पकडले का नाही गेले? असे अनेक शंका-कुशंका करायला सुरुवात झाली. मंडळी, मला मान्य आहे, की विरोधी पक्ष हा प्रश्न विचारण्यासाठी असतो. पण ते प्रश्न कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने डिलिव्हर होतायत, समोर येतायत, हे जी वेळ आहे, समयसूचकता आहे, ही खूप महत्त्वाची असते. पण तिथे कुठेतरी काँग्रेस आणि विरोधक मार खातायत असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट खटकली मनाला, ती म्हणजे अ, जेव्हा ऑपरेशन सिंदूर एक प्रकारे यशस्वी झालं, त्यानंतर विरोधी पक्षांनी जेव्हा देशभरामध्ये संपूर्ण सगळे लोक आपल्या सरकारचं आणि सैनिकांचं कौतुक करत होते, अभिनंदन करत होते, तेव्हा विरोधी पक्ष मात्र आमच्या सैनिकांचं अभिनंदन आणि कौतुक असं म्हणत होता. तर ही कोतीवृत्ती कुठून येते मंडळी? अनेक पुरोगामी मंडळी असतील, काँग्रेस समर्थक असेल,
इंडिया आघाडी समर्थक असतील, या सगळ्यांनी त्याच पद्धतीची री ओढली आणि त्याच पद्धतीच्या पोस्ट आणि विचार त्यांनी मांडले. माझ्याकडे पण पोस्टवरती एक दोघं जण आले आणि त्यांनी म्हणाले की पंतप्रधानांचं अभिनंदन कशाला तुम्ही केले, त्यांनी काय उपकार केले का, त्यांचं कामच आहे ते, सैनिकांचे आभार मानले पाहिजे. मी त्यांना एकच म्हटलं तेव्हा की कसं आहे की 10वी आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण त्यांच्या आई वडिलांचं कौतुक का करतो, आपण त्यांच्या शिक्षकांचं कौतुक का करतो. अभ्यास तर मुलांनी केलाय, परीक्षा मुलांनी दिलेली आहे, पास ती झालेली आहेत, मार्क त्यांना पडलेले आहेत. मंडळी, जेव्हा आपण माझं कुटुंब म्हणतो तसंच देश हे मी माझं कुटुंब मानलं पाहिजे. नुसतंच मानलं नाही तर ते आपण आपल्या आचरणामध्ये सुद्धा दाखवून दिलं पाहिजे की हा देश जो आहे आणि या देशातील नागरिक आणि त्यांच्या जी काही संकट आहेत किंवा अडचणी आहेत, ह्या माझ्या आहेत, हे माझ्या वागण्या बोलण्यातनं समोर आलं पाहिजे. ते तसं झालं नाही. जेव्हा आपण म्हणतो की 10वी झालेल्या मुलाचं यशामध्ये त्याच्या आईवडिलांचा आणि शिक्षकांचा वाटा आहे, कारण आई वडील जेव्हा तो मूल घरी असतं तेव्हा त्या मुलाकडनं तो अभ्यास करून घेणं, त्याचं खाणं पिणं, त्याच्या शंका किंवा त्याच्या अडचणींना साथ देणं, त्याला मार्ग दाखवणं, हे सगळं करत असतात. तसंच शिक्षक सुद्धा शाळेमध्ये जेव्हा मूल असतं तेव्हा त्याला मार्गदर्शन करत असतात, त्याच्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या समजून घेत असतात आणि त्याला पुढे नेत असतात. आपण जेव्हा देश हे माझं कुटुंब म्हणतो तेव्हा या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आज पंतप्रधान त्या जागी बसलेले आहेत, तेव्हा या सगळ्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा जातं मंडळी. आणि हे आपण नागरिक म्हणून समजून घेतलं पाहिजे. तटस्थपणाने या गोष्टीकडे पाहता आपल्याला आलं पाहिजे, जे आपण बघत नाही आहोत. आयदर आपण समर्थक असतो म्हणून आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे तो अवाजवी आणि अतिरेकी प्रकारचा उत्साह असतो, किंवा मग कमालीचा द्वेष असतो. हे दोन्ही आपण टाळलं पाहिजे मंडळी, असं मला वाटतं. की तिकडे जेव्हा समजा आपण पकडून चालूयात की या जागी जर काँग्रेसचं सरकार असतं आणि अशा पद्धतीचं युद्ध झालं असतं, तर त्याचं श्रेय काय काँग्रेसला द्यायला नाही पाहिजे का? द्यायला पाहिजे मंडळी. जर त्या जागी उद्या काँग्रेसचं सरकार असेल आणि समजा अशी काही घटना घडली, तर इतर लोकांचं, विरोधकांचं सुद्धा एक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की तिथे पंतप्रधान म्हणून आपल्या पंतप्रधानांचा योग्य तो सन्मान करणं आणि त्याचं जे अभिनंदन आहे, कौतुक आहे, ते आपण करायला हवं. पण ते केलं गेलं नाही. आपण हे सगळं वागत असतो तेव्हा जग सुद्धा आपल्याकडे बघत असतं मंडळी. आणि हे जग आपल्याकडे जेव्हा बघतं तेव्हा ते काय बरं विचार करत असेल की हे कशा पद्धतीचे लोक आणि जनता आणि इथले नेते आहेत किंवा विद्वान आहेत, विचारशील लोक आहेत की जे आपल्याच देशाच्या नेत्याला झिडकारून मोकळे होतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. योग्य आहे मंडळी? कुटुंब प्रमुख म्हणून जेव्हा आपण कुटुंबाचा विचार करतो तसं देश हे सुद्धा माझं कुटुंब आहे. आणि हे कुटुंब जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या देशाचा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला योग्य तो सन्मान आपल्या पंतप्रधानांना देता आला पाहिजे, जो अनेकांनी दिला नाही. आणि ही गोष्ट योग्य नाहीये, उचित नव्हते. याचा विचार सुद्धा प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं. आशा आहे हा विषय तुम्हाला पटेल, आवडेल. जे काही तुमचं मत असेल ते आवर्जून मला इथे कमेंटमध्ये लिहा. फेसबुकवरती तृप्ती AR या नावाने माझं अकाउंट आहे, तिथे तुम्ही मला जॉईन होऊ शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, हा विषय आवडला, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.